26 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटीचा करार. पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व. भारत-पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांकडून मदत. भारताला स्वीडन दिलकाल गुफ्ताफ रॉकेट लॉन्चर तर पाकिस्तान दारू पाठवल्याची माहिती. धर्मविचाराला दहशतवाद्यांकडे वेळ कुठे आहे? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी गाठला असंवेदनशीलतेचा कळस. वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी. शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावाच लागणार. फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. तर लॉंग टर्म व्हिसावर आलेल्या सिंधींना महाराष्ट्र सोडण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या उलट्या बोंबा. भारत हल्ले घडवून आपल्या लोकांना मारतो असं तोडले अकलेचे तारे. ओसलीअफची खिल्ली. 5 लाखांहून अधिक पाकिस्तानी महिला भारतात. भाजप खासदार निशिकांत दुबेंचा खळबळजनक दावा. लग्न करून भारतात राहणाऱ्या महिलांना नागरिकत्व नसल्याची दिली माहिती. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं. गिलगिटमध्ये पाक विरोधात हजारो स्थानिकांच्या घोषणा. पहलगाम हल्ल्यानंतर पाक विरोधात असंतोष. नक्षलवाद्यांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम. विजापूरच्या जंगलात शेकडो नक्षलवाद्यांची 6 दिवसांपासून कोंडी. 7,000 पेक्षा जास्त पोलीस जवान मोहिमेत सहभागी. मुंबईतील आग दुर्घटनेप्रकरणी ईडीचं अधिकृत स्पष्टीकरण. काही कागदपत्र जळाल्याची माहिती, मात्र सर्व दस्तऐवज डिजिटल स्वरूपात असल्याचा दावा. आगीवरून राजकीय भडका. एल्फिन्स्टनमधील 19 इमारतींमधील स्थानिकांचं पुनर्वसन. एल्फिन्स्टनमध्येच होणार. मंत्री आणि आशिष शेलार यांची माहिती. MMRD 19 इमारतींचा क्लस्टरमध्ये पुनर्विकास स्वतः करणार. मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. म्हाडा दिवाळीपूर्वी 5,000 घरांसाठी काढणार लॉटरी. BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातील काही घरं पुढच्याच महिन्यात देणार. मुंबईकरांचा बेस्ट बस प्रवास. भाडं दुप्पट होणार. भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेची मंजुरी. परिवहन खात्याकडे प्रस्ताव सादर. निर्णयाकडे लक्ष. पुण्याच्या सिमगट रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी. 1.5 महिन्यांपासून नवा पूल बांधून तयार. उद्घाटन न झाल्याने प्रवासी आक्रमक.